21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 37 41 74। मुरबाड कल्याण माळशेज घाट आळेफाटा राष्ट्रीय महामार्गाची पडलेल्या खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था झाली होती। हा रस्ता दुरुस्तीसाठी 1 मेला रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा आम्ही नगरकर आणि स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने दिला होता। त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग खडबडून जागा झाला। प्रथम खड्डे दुरुस्ती आणि नंतर प्रत्यक्ष माळशेज घाटातील संपूर्ण रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ झाला। हा शुभारंभ मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत झाला। स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, नगरकर प्रतिष्ठान आणि स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीनं कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर, संचालक शांताराम झावरे यांची यावेळी उपस्थिती होती। संस्थेच्या वतीनं पुणेकर नगरकर टोपी परिधान करून फटाके फोडत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला गेला। माळशेज घाटाची अवस्था अत्यंत दयनीय असून लवकरात लवकर हे काम करावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर आणि बजरंग तांगडकर यांनी केली आहे। 2 महिने हा आमच्याकडे प्रश्न तुमचाच होता। आम्ही नगरकरी आमची संस्था, त्याचप्रमाणे स्फूर्ती फाउंडेशन आमच्या मुलाची संस्था, बजरंगची संस्था आणि संचालक घावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। नगरकर सर्व उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्याला खड्डे होते, लोकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या। या संदर्भामध्ये आमच्या शिष्टमंडळाने आमदार किसन कथोरे साहेबांची भेट घेतली आणि कार्यक्षम आमदार कसा असावा, गुणवंत आमदार कसा असावा, कीर्तिवंत आमदार कसा असावा हे पाहायचं असेल तर किसन कथोरे साहेब हा त्याचा एक आदर्श असतो। नेता राजकारणात असो असा वनात असो, परंतु कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असेल तर किसन कथोरे साहेबांची माणसं ही या ठिकाणी पुढे गेली पाहिजेत। म्हणतो या मुरबाडच्या मातीला एक इतिहासाचा सुगंध आहे। आज या ठिकाणी आमचे चिरंजीव बजरंग तांगडकर यांनी स्फूर्ती फाउंडेशन, आमच्या स्पृश्या असतील शिल्पा तांगडकर, आमच्या आम्ही नगरकरचे शांताराम झावरे ह्या मंडळींनी मला सांगितलं की हा प्रश्न सुटला पाहिजे। मी कथोरे साहेबांची भेट घेतली आणि कथोरे साहेबांनी सांगितलं आंदोलन करायची अजिबात गरज नाही, तुमचा प्रश्न आत्ताच सुटला आणि लगेच फोन केला। अशी माणसं आमदार म्हणून नेहमी असली पाहिजे। आम्ही मुरबाडकरांना वासियांना विनंती करीन की जी माणसं समाजाचा प्रपंच करतात त्यांचा प्रपंच देव करतो। काही क्षण असाचा जीवन लहान वाटतं, काही क्षण असा जीवन महान वाटतं। आजचा क्षण फार या माळशेजच्या घाटामध्ये मोलाचा आहे, कारण आमचा शब्द पुरा झालेला आहे आणि म्हणून कथोरे साहेब, आम्ही नगरकर आणि स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। पण साहेबांनी इतक्या तुरंतमध्ये जलद गतीने ते सूत्र हलवली, आम्हालाही धक्का बसला की या आमच्यासारखे छोट्या कार्यकर्त्यांना त्यांनी एवढ्या रिस्पेक्टनी आणि एवढ्या तत्काळ रिस्पॉन्स दिला आणि आम्हाला आज जो आनंद झाला आहे तो किती पैशामध्ये त्याचा विकत घेता येणार नाही। आम्ही नगरकर आणि स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने किसन कथोरे साहेबांचं मनापासून आभार, धन्यवाद आणि आम्ही आपल्या कधी सेवेसाठी उपलब्ध असू। किसन कथोरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगामी काळात माळशेज घाटातील रस्ता पूर्णतः काँक्रिटीकरण करून पूर्ण केला जाईल असं आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिलं। वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा माळशेज घाटामधील संपूर्ण रस्ता सिमेंटीकरण केला जाईल। तसेच माळशेज टनेल रस्ता DPR तयार झाला असून लवकरच ते काम सुरू होईल, त्यामुळे नागरिकांना याचा फायदा होईल। जगातील सर्वात उंच काचेचा ब्रिज हरिश्चंद्रगड रोपवे, हेलिपॅड सुविधा, ज्यामुळे देशातील नागरिकांना थेट माळशेजपर्यंत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। तर या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होतील। अशी विविध कामं प्रगतीपथावर असून माळशेज घाट पर्यटन वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे, अशी माहितीही आमदार किसन कथोरे यांनी दिली। कल्याणवरून आता संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय पार पायथ्यापर्यंत। उर्वरित राहिलेला भाग जो आहे हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे। यालाही सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतोय। सिमेंट काँक्रीटचा रस्ता करायचा आहे, वन विभागाच्या काही जुन्या अडचणी आहेत त्या पूर्ण झाल्यावर त्याला पुन्हा आपण सिमेंट काँक्रीटचं मंजुरी घेतोय आणि निश्चितपणे नगरकरांना
संघर्ष करायची वेळ आली होती. मुरबाडकरांनी तो पूर्ण केला, संघर्ष करू दिला नाही. आणि खरं म्हणजे याला 2 वर्षापूर्वी नारळ फुटला होता. तुम्ही फोडला होता ना. मी सांगितलं होतं होणार नाही. मी नारळ तसा फोडतच नसतो. माझा नारळ असा असतो का लगेच काम चालू होतं. त्यामुळं आज खऱ्या अर्थाने नगरकरांनी संघर्ष करायला घेतला होता आणि त्याला साथ दिली. तातडीने त्याच्या मंजुऱ्या करून आपण त्याला काम सुरू करतो. येत्या 25 तारखेपर्यंत ते काम पूर्ण करावं. कुठे गेली एजन्सी? त्यांनी आता मलाही सांगितलं का 25 तारखेपर्यंतचा जवळजवळ आम्ही पूर्ण करू. हा रस्ता चांगला होईल, त्यामध्ये शंका नाही. पण यावर आपलं समाधान होत नाही. आपल्या टनेलचा जवळजवळ 7,000 कोटीचा प्रस्ताव तयार झालाय. DPR पूर्ण झालाय आणि तो रस्ता DPR पूर्ण झाल्यावर आता गडकरी साहेबांच्या बरोबर एक बैठक आहे. झाल्यानंतर त्याची मान्यता मिळेल. मला 100% खात्री आहे की गडकरी साहेब त्याला निश्चित दिशा देतील आणि ती दिशा मिळाल्यानंतर नगरकरांना सुद्धा टनेलच्या माध्यमातून जायला सगळ्यात सोपं होईल आणि आम्हालाही सगळ्यात त्याचा फायदा होईल. पण हा रस्ता डांबरीकरण राहणार नाही. उर्वरित राहिलेला आहे, याला कॉन्क्रिटीकरणच करायचे आहे. हा फक्त पर्याय आपण काढलाय. तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता आपण होतो चांगला आणि पुढच्या वर्षी त्याला पुन्हा आपण दिशा देऊ, मान्यता घेऊ. सिमेंट कॉन्क्रीटच पूर्ण करणार. पावसाळ्यामध्ये खराब होते हा त्यामधला महत्त्वाचा टप्पा आहे. दुसरं महत्त्वाचं आता पर्यटनाच्या बाबतीत बोलले. आपला खरं म्हणजे मालशेजचं नाव हे केवळ नगर आणि मुरबाडमध्ये राहिलं नाही, ठाण्यात राहिलं नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, देशाच्या बाहेर गेलं. जगाच्या नकाशावर जे काचेचे स्कायवॉक आहेत त्यामध्ये चायनाचं सध्या नाव आहे. चायनापेक्षा आपला खूप मोठा आहे. त्यामुळे जगाच्या नकाशावर आपला मालशेज येतोय आणि जगामध्ये एक चर्चा होईल की कुठे फिरायला जावं तर काचेचा स्कायवॉक पाहायला मुरबाड तालुक्यामध्ये जावं आणि त्या ठिकाणी त्याचा योग आहे. त्याला परत तिथं वर हे ना हरचंद्रगडाला आपण रोपवेचं करतोय आणि त्यामुळे रोपवेचं पण त्या ठिकाणी करून एक झीप लाईन आपण केली होती मागे. ती झीप लाईन पण त्याच्यामध्ये घेतोय. जेणेकरून नागरिक इथं आल्यानंतर हे सगळे दुसरे या ठिकाणी राहतील. अशा प्रकारच्या अजून बऱ्याच त्याच्यामध्ये सुविधा होतात. त्याला मागच्या आठवड्यातच अजितदादा पवार यांनी तत्वता मान्यता दिली. मान्यता तर केवळ दिलीच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना वन विभागाच्या प्रस्तावाच्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. वन विभागाचा प्रस्ताव थोडा किचकट आहे. तो लवकर मार्गी लागला तर मला ते भूमिपूजन करून त्याचं काम लगेच 375 कोटी रुपये त्याला खर्च येतोय. माझं मत आहे की अजूनही त्याच्यात 50-100 कोटी वाढतील आणि या भागाचा एक कायापालट होईल. रस्ते चांगले पाहिजेत ही महत्वाची, पण त्याहीपेक्षा बाहेरचे पर्यटक या भागात खूप येतील आणि त्यामुळं बाहेरच्या पर्यटकांना बाय रोड येण्यापेक्षा हेलिपॅड पण इथं आपण घेतोय. हेलिपॅडची व्यवस्था पण करतोय. मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणातून हेलिपॅडची सर्व्हिस कायम सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. हेलिपॅड जर झालं आणि हेलिपॅडची सुविधा जर झाली तर बाहेरच्या देशातले लोक येतील, त्यांना सुविधा येण्याला सुरू होईल. त्याहीपेक्षा आमच्या लोकांना इथं रोजगार खूप मोठा उपलब्ध होईल आणि त्या रोजगाराचा फायदा आमच्या स्थानिक या भागातल्या सगळ्याच आदिवासी असतील, इतर समाजातले असतील. एक चांगला प्रकल्प उभा राहतोय, त्याचा आनंद आहे. आज रस्त्याचं काम सुरू झालंय. माझी अधिकाऱ्यांना पण सूचना आहे, जेवढं लवकर कराल तेवढं आमच्या नागरिकांना त्याची सवलत होईल आणि या महिन्यामध्ये जर डांबरीकरण झालं तर ते मजबूत चांगलं होतंय, चांगलं आहे. त्यामुळे लवकर काम करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. पुन्हा आज बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.